परळीतील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आमदार धनंजय मुंडे यांनी फिटनेस बद्दल केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। धनंजय मुंडे नेमकं ह्या कार्यक्रमामध्ये काय म्हणाले आहेत, त्यामुळे राजकारणामध्ये धनंजय मुंडे पुन्हा एकदा कमबॅक करू शकतात का, या विषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, परळी ह्या ठिकाणी एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत असताना आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या फिटनेस बद्दल महत्त्वाचं विधान केलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून आपण शरीर सुदृढ ठेवण्यासाठी जिम करत आहोत। माझ्या जिव्हाळ्यातल्या जीवातून व्यक्तींनी अनेक वेळा मला असे प्रश्न विचारले, साहेब तब्येत कशी आहे? ह्यामुळे आता आपल्या तब्येतीची काळजी घेणं महत्त्वाचं असून मी रोज जिमला जातो आणि तब्येतीची काळजी चांगल्या पद्धतीने घेत आहे, कारण येणारा काळ आपलाच आहे। या काळामध्ये आपल्याला कमबॅक करायचं आहे, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे। आणि ह्या केलेल्या वक्तव्य जे आहे ते आता राजकारणाशी जोडलं जात असल्यामुळे त्याची चर्चा जी आहे ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच होत आहे। धनंजय मुंडेच्या ह्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी राजकारणामध्ये कमबॅक करणार का, असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत। धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद कशामुळे केले हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे, कारण बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड ह्या हत्या प्रकरणामध्ये अडकल्यामुळे त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि त्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर धनंजय मुंडे जे आहेत ते राजकारणामध्ये कमबॅक करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करीत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालं होतं, परंतु त्यांना अनेक आडकाट्या देखील आल्या आहेत। परंतु सध्या धनंजय मुंडे यांनी राजकारणामध्ये कमबॅक करण्यासाठी रस्ता जो आहे तो एकदम सुकर झाला असल्याची परिस्थिती सुनित्रा पवार यांनी केलेल्या बीड जिल्हा दौऱ्याच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेला आहे। कारण ज्या पद्धतीने सुनित्राताई पवार यांचा बीड जिल्ह्याचा दौरा झाला, हा जिल्ह्याचा दौरा जरी असला तरी ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून सुनित्राताई जरी असल्या तरी महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आमदार धनंजय मुंडे आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य तर केलं नाही ना, असं देखील बोललं जात आहे। आणि त्या अनुषंगानेच धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलं असल्याचं देखील दुसरी बाजू सांगत आहे। त्यामुळे येणाऱ्या राज्याच्या राजकारणात होणाऱ्या घडामोडीमध्ये धनंजय मुंडे यांचं नक्कीच कमबॅक होणार असल्याचं आता चिन्ह जे आहे ते ह्या निमित्ताने स्पष्ट होत असल्याचं आपल्याला दिसत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।